इथे ते बघ. अगं तुझं एवढ्या बायका का जमल्यात? या सगळ्या बायका राजूकडून मसाले खरेदी करायला आल्यात. तू म्हणालास तसं राजू घरातच आहे, पण तरीही या बायका तिच्याकडून मसाले खरेदी करायला इथे आल्यात. सूर्य, यावरून तुला कळलं असेलच की जागा महत्वाची नाहीये, पण माणसाचं काम जास्त महत्वाचं आहे. आपल्या राजूने घरातून जरी बिझनेस केला तरी तो मोठा होणारच आहे अरे. आणि या सगळ्या बायका म्हणजे तिच्या कष्टाची पावती आहे, तिच्या मेहनतीचं बक्षीस आहे. सूर्या, आपल्या राजूला ना व्यवसायात खूप यश आहे. तूच तिच्या यशाचा पाया भरलायस, तूच तिला व्यवसाय शिकवलायस आणि आता तूच तिला मागे खेचतोस. तुळजा, मी जे काय करतोय ना या सगळ्यात तिचंच भलं आहे. अगं कसलं भलं आहे सूर्या? अरे माणसाने जर प्रयत्न केले तर तो कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो, हे तूच तुझ्या बहिणींना शिकवलंयस ना. आणि आता तू त्यांना अडवतोयस. बरं हे सगळं का, कशासाठी? तुळजा, अगं मला भीती वाटते ग. व्यवसाय वाढेल पण या सगळ्यात राजूच्या तब्येतीची हैसण होईल, त्याचं काय करायचं? आणि या सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर आहे. मी तो भार राजूवर का टाकू? अगं राजू अजून लहान आहे, तिचा उद्या व्यवसाय वाढला, तिला बाहेरगावी जावं लागलं तर तिच्या सुरक्षेचं काय? लग्न झाल्यावर तिने संसाराकडे लक्ष द्यायचं का व्यवसायाकडे? आणि व्यवसायामुळे तिचा संसार मोडला तर? म्हणून मी या सगळ्याला सॉरी सूर्य, तू काय बोलतेस तुला कळतंय का? तुझं त्या भित्र्या ससासारखं झालेलं आहे, ज्याच्या पाठीवर पान जरी पडलं ना तरी तो आभाळ कोसळलं म्हणून पळत सुटतो. सूर्या, भविष्यात काहीतरी चुकीचं घडेल म्हणून तू आत्ता राजूला बिझनेस करण्यापासून अडवतोयस. हे चुकीचं नाहीये का? तुला नाही कळणार माझी काळजी. मला सगळं कळतंय सूर्या, पण तुझ्या बहिणी ना पडल्या झडल्या तरी हिमतीने उभं राहणारातल्या का? आणि हे तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. आजवर त्याने प्रत्येक अडचणीवर योग्य तो मार्ग काढलेला आहे. अरे तुझ्यासारख्या खमक्यात त्या, आणि तरीही तू विनाकारण काळजीचं भूत पाठीवर घेऊन फिरतोस. आजवर तू त्यांना प्रत्येक आव्हानाला तोंड द्यायला शिकवलंस ना.